बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवे हिरंबा गणनायका गजमुखा वक्ता भवतोषवे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तयाठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रमणा हरी। श्री रामचंद्राय नमः। सुरसा देव विघ्नाते समय दानुनी हनुमंते। पुढे लंगोनी समुद्राते सिंकाते ते ग्रासवाले। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो संत सज्जनांनो, कालच्या अध्यायामध्ये अशी कथा झाली, देव विघ्न असणारी सुरसा जी देवांनी पाठवलेलं विघ्न होतं. कारण परमार्थ करत असताना माणसं फक्त विघ्नच पाठवत असतात. सुरसा ही विघ्न पाठवली हनुमंतानं झिनोनी, तिचा पाडाव केला, तिचा पराभव केला आणि तिला मागे टाकून हनुमानजी पुढे निघाले. परंतु दुसरं एक विघ्न आलं, तिचं नाव सिंहिका असं सांगताय. गगनी उडता हनुमंता छाया पडती समुद्रात. सिंहिकेचा मनोरथ ग्रासावया हनुमंतवाली. आणि सिंहिका नावाच्या राक्षसिनीचं ठरलेलं होतं समुद्रात राहत होती आणि आकाशातून जाणाऱ्या कोणाचीही सावली पडली की तिनं ती गिळायची. हनुमंताची सावली समुद्रात पडल्यानंतर ती गिळण्याचा विचार करते. विवरादसी केसी छाया धरिता प्राणीग्रासी. छाया ग्रहणावतीसी ते हनुमंतासी गिळू आले. छायाग्रही तिचं नाव आहे आणि ती सिंहिका नावाची छायाग्राही राक्षसीने हनुमंताला घेण्यासाठी आलेली आहे. कपी छाया पडता जळी सिंहिका ते छाया गिळी. हनुमंताची गती कुंटली ध्येयाची वळली मुरकुंडी. आणि ती छाया ती त्या ठिकाणी छायाग्राही राक्षसीने गिळू लागलेली आहे. हनुमंताची वळली मुरकुंडी. हनुमंताला त्या ठिकाणी पुढे चालणं होत नाहीये, गती खुंटलेली आहे अशा प्रकारे सांगतात. छायाग्रासिता सिंहकेसी गती खुंटली हनुमंतासी. तेने तो झाला कासाविसी पाहे तो पासी गजबजिला. हनुमान चारी बाजूला पाहू लागलेले आहेत, गजबजून गेले. काय करावं हनुमंताच्या लक्षात येत नाही. सम्रोणिया रघुनाथ उदर्व हनुमान पात. तव देखिली नजळांत अत्याद्भुत राक्षसी. हनुमानजी विचार करतायत की अचानक आपली गती कस काय थांबली. म्हणून अधोऊर्ध्व खाली आणि वर पाहू लागले. तेवढ्यामध्ये पाण्यामध्ये अतिशय भयंकर क्रूर अशा प्रकारची राक्षसी पाहिलेली आहे. छायाग्रो निजना माता ते राक्षसी तत्वता. वैरी राहूचे माता इच्छा घाता मी करीन. विचार करा, वैरी असणाऱ्या राहूची ती माता आहे आणि तिचा घात मी नक्की करेल. हनुमंतानं बघितल्या अगोदर सुरसेबद्दल विचार काय केला, देवांची माता आहे, मी तिला मारणार नाही. आणि आता विचार काय केला, राहूची माय आहे, मी हिला मारल्याशिवाय राहणार. दोन्हीतला फरक करा, फरक लक्षात घ्या. हनुमान आहे, एकटाच आहे, संत आहे, त्याच्यासाठी आलेलं विघ्न सुरसा होतं, त्याने नाही मारलं. पण आता हे प्रत्येकासाठीचं विघ्न आहे. जगाला प्रत्येकाला खाणारी राक्षसिनी आहे, म्हणून तिला मात्र पहिल्यांदा म्हणले नक्की मारणार.
हे हे जगाच्या कल्याणा म्हणावं याच्यासाठी. नाही तर माणसं स्वतःवर आलेली विघ्न संपवतात आणि जगाच्या विघ्नाचं लोकांना काही देणं घेणं नसतं. हनुमंतानं स्वतःवर आलेलं विघ्न जिवंत सोडलं, पण जगाचं विघ्न मात्र नाश करण्याचा संकल्प पहिल्या दृष्टीत केलेला. समुद्रा माझी हे महाविघ्न ते मी करी निर्विघ्न. वा. म्हणून या हनुमंते आपण साठोप पूर्ण मांडिला. समुद्रामध्ये हे महाविघ्न आहे आणि हे मी निर्विघ्न करील. संकट मोचन हनुमान जे त्यांनी विचार केला, म्हणले समुद्रात विघ्नच राहिलं नाही पाहिजे, त्यामुळं या राक्षसिनीला मी मारल्याशिवाय राहणार नाही. सीका पसरो निमुख आली हनुमंता सन्मुख. कपिवाडे अधिकाधिक तिने अत्यंतिक मुख पसरिले. सीका बलाढ्य अशा प्रकारची वाढू लागली महाराज. मोठी राक्षसी दिसू लागलेली आहे. तिनं मोठं मुख पसरलं असं सांगताय. एक जावाड पाताळी तुझे लाविले नभो मंडळी. हनुमान गिळावया महाबळी गर्जेनी किंकाळी टाकिले. महाबलवान असणाऱ्या हनुमंताला गिळण्यासाठी तिनं भलत मोठं थोबाड केलं महाराज. एक जमिनीला तोंड आहे तर दुसरं आकाशापर्यंत अशा प्रकारचं तोंड पसरलं. मोठ्यानं किंकाळी दिली आणि काय करते, तिच्या मुका माझी उडी हनुमंत घाली लवड सवडी. दातांतळी जवते रगडी तव घाटी बुडी रिघाला. हनुमंतानं बारीक मुख शरीर केलं आणि जय श्रीराम म्हणून तिच्या मुखात उडी मारली महाराज. तिनं असं दातानं करकर करायली तोपर्यंत हनुमान पार मधी शरीरात गेले आणि काय करतायत, रिगोणी तिच्या उदरांतरी नकाग्री तिचे काळी दचिरी. अंत्रमाळा घेऊन करी निघे बाहेरी वानर. कन्फ्युजन नाही महाराज, कसलंच कन्फ्युजन नाही. राक्षसी नाही म्हणलं की मारायची ठरलेलं होतं, त्यामुळे वेळच वाया घातला नाही. आतमध्ये गेले भलं मोठं तिचं हृदय होतं महाराज काळे. त्या काळजाला नखानं अशा चिरकांड्या मारल्या, रेषा मारल्या, तोडलं. हनुमंतानं पोट फाडलं आणि बजरंग बली राम नामाच्या गर्जनेत बाहेर निघाले. नाही दातांतळी अडकले नाही चाविता चाकिले. नाही मेद मांस बक्षिले जिवे घेतले वानरे. माय म्हणू लागली जिबीला चव लागली नाही. खरं तांबट तुरट कळलं नाही, जिबीला चिटकलं नाही, दाताला लागलं नाही आणि मधी जाऊन यानं काळी दुपटीला. मी म्हणे अल्प पशु तवा वानरू अति कर्कशू. वा. भरून शकताची घासू जीवनाशू येणे केला. माय मला वाटलं होतं बारक वाढणार आहे, पण हे बलवान निघालं. यानं कळण्या अगोदर तर जीव मारलं. याची दारू जाता छाया छाया माया नाली शिकाया. उतरले मी कपिराया तुझे पायचे नीरजे. याची छाया गिळण्याचा प्रयत्न केला आणि यानं माझी माया गिळली आणि माझ्या कायेचा उद्धार केला. अशा प्रकारचे तुम्ही संत महात्मे आहात म्हणून वंदन करतीये. श्रीराम भक्ताचे रजकान आणि विशेष नाशिती जन्म मरण. घातक देती ब्रह्मपूर्ण साधू सज्जन कृपाळू. श्रीराम भक्त हे जगाच्या पाठीवरती कृपाळू आहेत, साधू सज्जन कृपाळू आहेत महाराज. त्यांच्या पायाची रजकण जरी लागले तर अनंत जन्म पाप केलेली राक्षसी उद्धार पावली. करावी श्रीरामाची भक्ती पडावी श्रीरामाची कीर्ती. वा. राम नामाच्या वरती जळमूळ उदरती ती लोकी. माय
बापांनो, संत एकनाथ महाराज सांगतायत, करावी श्रीरामाची भक्ती. रामाची भक्ती करावी, रामाची कीर्ती पढावी म्हणजे वाचावी. जीवनात करण्यासारखं, वाचण्यासारखं, पाहण्यासारखं, ठेवण्यासारखं, जपण्यासारखं एकच आहे, ते म्हणजे रामाचं नाव. पहावं रामाचं रूप, ऐकावी रामाची कीर्ती, गायन करावी रामाची कीर्ती. महाराज, याच्याशिवाय जीवनाचं कल्याण नाही आणि ह्याचा आनंद मात्र संत सदोदित घेत असतात, असं सांगतात. ऐसी देवणी आरोळी, सिंका पुढे समुद्र जळी, स्वर्गी देवी पिटली टाळी, आतुर बळी हनुमंत. अशा प्रकारे राक्षसी बोलली, राम नामाचा महिमा सांगितला आणि धाडकन समुद्राच्या पाण्यात पडली. सर्व देवलोक बजरंग बली की जय बोलतात. राहू पासुनी सुते चंद्र, तैसा शोभला तो कपिंद्र. त्यासी दे कोणी सत्वित इंद्र, ब्रह्मशंकर दे कोणी. शासनकीत इंद्र झाला. प्रत्येकाला आश्चर्य वाटू लागलं. जसा राहूच्या ग्रहणातून चंद्र सुटावा, तसे बजरंग बली मोकळे झाले. छायाग्रही दिवे मारी, दुष्ट नष्ट करा कामाचारी. भयानक क्रूर बारी, तेव्हा नरे नखाग्री मारिली. छायाग्रही असणारी, दुष्ट असणारी, कर्कश असणारी राक्षसी, ती मात्र हनुमंताने या ठिकाणी नखानं मारली, असं सांगताय. करिता समुद्री उड्डाण, चारी पराक्रमाती गण. तुआ दाखविली अंगवण, श्रीराम भजन निजनेटी. श्रीराम भजन निजनेटी. चारी पराक्रम, या ठिकाणी गहन असणारे पराक्रम, गहन असणारे पुरुषार्थ राम भजनाच्या सामर्थ्यानं बजरंग बली दाखवतात. राम नामी दृढ भक्ती, राम स्मरणी दृढमती. अति दक्षता राम भक्ती, श्रीराम भक्ती बळिष्ठ. श्रीराम बळामध्ये त्या ठिकाणी हनुमानजी बळिष्ठ आहेत. राम नामी दृढ भक्ती, दृढ अशा प्रकारची भक्ती राम नामावरती आहे. राम स्मरणी दृढमती, बुद्धी दृढ आहे. बुद्धीचा निश्चय राम नाम घ्यायचंय मला. जोपर्यंत निश्चय होत नाही का, तोपर्यंत जीवनाचा फायदा नाहीये. माय बापांनो, अति दक्षता राम भक्ती. राम भक्ती करण्यामध्ये हनुमान दक्ष आहे. हनुमंताचं पूर्ण लक्ष आहे आणि या सर्व गोष्टीमुळं श्रीरामाची हनुमंताच्या मागे शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळे हनुमान बलिष्ठ आहेत. बळे आपंपती, उल्लंघिता केली ख्याती. त्या त्या प्रतापाची कीर्ती, स्वर्गी वर्णिती सुरवर. आणि त्या बळानं हनुमंतानं त्या ठिकाणी ख्याती केलेली आहे. सूर नर सर्वजण बजरंग बलीला वंदन करतात. प्रथम उड्डाणी महाबळी, महेंद्र दाटला भूतळी. सर्प धडपले पर्वतातळी, नाग पाताळी हडबडीती. बघा, मोठी माणसं चालत चालत पुरुषार्थ करतात. हनुमंतानं पहिल्याच उड्डाणामध्ये महेंद्रगिरी पर्वत पाताळापर्यंत चेपला, असं सांगतायत. हे प्रथम उड्डाणाची ख्याती, दुसरी हनुमंताची कीर्ती. मैनाद्री देता विश्रांती, न घ्यायची कपिपती. महाबाहू असणाऱ्या हनुमंताला विश्रांती देण्याचा प्रयत्न मैनांद्रींनी केला, परंतु बजरंग बली विश्रांती घेत नाही. विश्रांती न घेऊन महाबळी
पर्वती ठेविता अंगोळी बारे बुडला समुद्र जळी बैसला तळी भारभूत आणि मैनांद्रीवरती फक्त एक आंघोळी ठेवली, एक बोट ठेवला तर मैनांद्री पर्वतात जाऊन समुद्रात जाऊन बसला. तेने तळ वितळ सुताळ रसा तळानी तळातळ हळबडिले सप्त पाताळ भारे प्रबळ गिरीदाटी आणि हनुमंताच्या ताकदीने आतळ वितळ तळातळ सुतळ महातळ पाताळापर्यंत पर्वत गेला असं सांगतात. अंघोळीला विता हनुमंत बारे कोंदला पर्वत हा तुझा पवाड समुद्रात केला विख्यात वानरे. आणि चालत चालत समुद्रातून जात असताना हनुमंतानं दुसरी कीर्ती म्हणजे मैनांद्री पाताळात घातला. उल्लंघिता पापंती तिसरी केली माख्याती सुरसा केवळ कपट मूर्ती निजात्म शक्ती जिंकिले. आणि तिसरी कीर्ती आहे सुरसा केवळ कपट मूर्ती, कपटी असणारी सुरसा जिंकली, निजात्म शक्तीनं जिंकली, सुरसा न मारता जिंकली असा पुरुषार्थ हनुमंतानं केला. सुरसा दानुदान माता छळणे छळीतसे समजता छळन लचेची हनुमंता होय निघता पुरुषार्थे. सुरसा दानवाची माता आहे. छळन करण्याचा प्रयत्न तिनं केला परंतु छळली ती स्वतः असं सांगताय. ऋषी आणि दानव मानवा सुरसा छळी दळणे देवा ती माझी करोनी निघावा केला निघावा हनुमंते. सुरसा देवाला मानवाला दानवाला ऋषीला सर्वांना छळणारी होती परंतु तिच्या छळनाला प्रत्युत्तर न देता उपेक्षणा करून हनुमानजी निघून गेले. एवढे पुरुषार्थी आहेत. सुरसा हनुमंत गिळीला परंतु जीवे नाही गेला तिचा घात नाही केला झाड घेतला कपटाचा. सुरसेना हनुमान अख्खा गिळला पण त्यानं तिचा जीव नाही घेतला. काय केलं? कपटाचा झाडा घेतला. कपटी माणसाचा मृत्यू त्याच्या कपटाचा झाडा घेतला की होत असतो आणि तो केलेला आहे असं सांगतात. तिची या कपटाची करिता झाडी सुरसा झाली ते बापुडी पाया लागोडी तातडी वंदी आवडी हनुमंता. आणि माणसाच्या अंतःकरणातलं कपट गेल्यानंतर तो संताला शरणच येत असतो. हनुमंतानं तिचं कपट घातलं आणि कपट घातल्यामुळं शरण आले, हनुमंताला वंदन करू लागले असं सांगतात. आधीपासून आता माली कपट वार्ता विजयी होतील हनुमंता श्री रघुनाथा कृत कार्या. तिनं सांगितलं माय म्हणले हनुमंता आजपासून परमार्थातल्या कोड्या बंद करते म्हणली, कोण्या महाराजाला त्रास देत नाही, कुणाला अडचण करत नाही म्हणले हनुमंता. रामभक्तीच्या बळावर तू विजयी होशील. करोनी कपटाची झाडी राम कार्याची तातडी हनुमान निघाला वडी घाला वयावडी लंकेशी. आणि हनुमान गडबडीनं निघालाय उडी लंकेवर घालण्यासाठी असं सांगतायत. तिसरी हनुमंताची ख्याती अति पावन त्रिजगती देव ब्राह्मण वंदिती आगाध कीर्ती हनुमंता. समुद्रातून जात असताना तिसरी जी हनुमंताची ख्याती आहे ही आतर्की आहे. मला देव दानव सुरगण सर्वच जण वंदन करू लागले. का? राम कार्य अडवलं तर नाही आणि देवाची माय म्हणून सुरसा मारली नाही, देवाची सावत्र माय म्हणून. कारण माणसं न मारता परमार्थाला लावणं
हा मोठा पुरुषार्थ आहे. मारायला तर कोणी मारू शकतो, माणूस मारायला काय लागतं, एकच दगड लागतो. पण मारणं हा पुरुषार्थ नाही. शत्रू मारण्यापेक्षा शत्रू पायावर आणून बसवणं आणि त्याला जय श्रीराम म्हणायला लावणं हा खरा पुरुषार्थ आहे. आणि तो हनुमंतानं केलाय. त्यामुळे सर्वच जण हनुमंताचं वंदन स्तुती नमन करतायत. आणि कचवता पवाडा हनुमंते केला गाडा, सिंकाने जाळूनी घोडा निघाला पुढा लंकेशी. आणखी एक चौथा पवाडा केला हनुमंतानं, तो म्हणजे सिंहिका मारली. आणि सिंहिका का मारली? ती प्रत्येकाला खात होती, फक्त हनुमंताला खायला आली नव्हती. प्रत्येकाला खात असल्यामुळं आणि राक्षस जातीची असल्यामुळं तिच्यात सुधारणा शक्य नव्हती. गाईचं मांस खाणारे लोक ज्ञानानं, तोंडाच्या ज्ञानानं सुधरत नाही, ग्रंथाच्या ज्ञानानं सुधरत नाही. त्यांच्यासाठी एकच आहे, जे गाय खातात त्यांच्यासाठी शस्त्र, आणि जे गाय खात नाहीत त्यांना सुधारण्यासाठी शास्त्र. अशा दोन गोष्टी लागत असतात. आणि राक्षसांना सुधारणं प्रवचनानं शक्य नाही, म्हणून हनुमंतानं काळीच तोडलं आणि खतम केलं. सिंका राक्षसी दुर्धार हनुमंत गिळला ती सत्वार, नके निवटोनी निज विरार निगे वानर बाहेरे. नखानं तिचं पोटच फाडलं महाराज. मोठ्यानं जय श्रीरामची गर्जना केली आणि हनुमानजी तिचं पोट फाडून बाहेर आले असं सांगतात. छायाग्रहण दृष्ट भारी जळीची जडचरे सहारी, स्थळ चारिताले मारी घोटभरी खेचराचा. राक्षसाची अवलादच अशी महाराज. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसं मार, जनावर मार, कुत्रे मार, डुकर कशालाही खाते. सध्या डुकरायली खाय ना, पण डुकराला खाते, कशालाही राक्षस खातात महाराज. कशाचीच पूजा करत नाहीत, त्याला राक्षस म्हणा. आपला धर्म कसा आहे, आपण उंबराची पूजा करतो, पिपळाची करतो, वडाची करतो, माणसाची करतो, गायीची करतो, जनावराची करतो, कुत्र्याची पूजा खंडोबाचं म्हणून करतो. आपण सगळ्यांचीच पूजा करतो. आणि जे मारतात ते सगळ्यांनाच मारतात. आणि सर्वांनाच मारणारी राक्षसीन हनुमंतानं खतम केले असं सांगतात. तिचे उघडुनी पोटा समुद्री वाती केली वाट, चौथी कीर्ती उद्धट केली वरिष्ठ वानरे. हनुमंतानं चौथी ख्याती केलेली आहे, तिचं पोट फाडलं महाराज. आणि वरिष्ठ ख्याती करून हनुमानजी लंकेकडे निघाले. त्रिविध भूतांचे भक्षक प्राणी मात्रांचे जे दुःख, सिंका मारून देख तिन्ही लोक सुखी केले. हनुमंतानं तिन्ही लोक सुखी केले. 3 प्रकारच्या भूतांना खात होती. कोणकोणते? पाण्यात राहणारे मासे खात होती, जळचर जे बी काही असेल. त्यानंतर आकाशातून उडणाऱ्यांनाही खात होती, आणि बाहेर येऊन जमिनीवरच्यांनाही खात होती. आणि सगळ्यांना ती खातच होती महाराज. तिला खाणारा भेटला आणि तिला खतम करून तिन्ही भुवनांना सुखी केला असं सांगतात. ऐसी चतुर्विध कीर्ती करवली निघाला मारुती, पुढे जे जे केली ख्याती ते ते ग्रंथी अवधारा. आणि नाथ महाराज सांगू लागले, चतुर्विध ख्याती केली, लंकेत पोहोचला, लंकेच्या जवळपास गेलाय. आणखी इथून पुढे ख्यातीच करणार आहे, कारण राम भक्त आणि जे रामाचे नाहीत ते मात्र अपकीर्तीशिवाय दुसरं त्यांच्या जीवनात काहीच नसतं असं नाथ महाराज सांगतात. सीकेच्या उदारा प्रती विधारण केले मारुती, तेची त्याची अति विश्रांती पुढील ख्याती उदारा. सिंहिकेचं नखानं पोट फाडलं ही हनुमंतानं ख्याती केली म्हणले. आणि आणखी पुढचे काय काय ख्याती आहेत, काय काय कीर्ती, तुम्ही फक्त मांडी घालून बसा. आता दुर्दैव असं आहे, कपाळात बॅलन्स नसल्यामुळे लोक रामायणाला येत नाहीत. पण ज्यांच्या बॅलन्स आहे त्यांनी बसा. आणि नसल त्याला उगा 10-5 रुपयाचा टॉक टाइम टाकत जावा. येस बाबा, बस बाबा, ऐक बाबा, चांगलंय बाबा, असं थोडं लय रिचार्ज शेजाऱ्यांना करत जावा, कल्याण होईल असं सांगतात.
सीका विदारण स्थिती विश्रांती पावला मारुती ते चौगुणी वाढली शक्ती लंके प्रती जावया लंकेला जाण्यासाठी चौगुणा शक्ती आली. कारण कसं आहे, शेत चांगलं केलं की माणसाला पेरायची हौस असते. तसं राक्षस मारत मारत लंकेत जायची सुरुवात करतात. सीका विदारण हनुमंते केले उड्डाण लंका सांडोनिया जाण गेला पण लंके केला मारण पुढं निघाला महाराज. लंका राहिली माग. दणकन उड्डाण पडलंकेत हनुमंताचं गेलं. पडलंका राजस्थानी क्रोधा रावणाची भगिनी धरधर राक्षसांची पत्नी राजस्थानी ती मुख आणि पडलंका जुनी लंका महाराज. पडलेलं गाव जुनं गाव. त्या गावात रावणानं आपली दिदी, तिचं नाव कुरोंचा, ती घरघर नावाच्या राक्षसाची बायको होती. तिचं राज्य होतं असं सांगतात. रावण इंद्राची युद्ध घोर घरघर क्रोधाचा भ्रतार युधी पडला माशूर राक्षस संभार गांजोनी. आणि इंद्रासोबत रावणाचं युद्ध असताना इंद्राच्या हातानं युद्धामध्ये घरघर नावाचा राक्षस मेला असं सांगतायत. इंद्रे युद्ध केले दारुण राक्षसी शादाती धरले तृण युधी आक्रंदे रावण रणकंदन देखोनी. राक्षसाचं सैन्य इंद्रानं त्या ठिकाणी आटवून टाकलं. एवढा पराक्रम इंद्राने युद्धात केल्यानंतर राक्षस रावण घाबरला. रावण धरिता रणांगणी पाठी राखण देखे कोणी सेना प्रधान गेले पळोनी निद्रास्थानी कुंभकर्ण. आणि नाथमाला सांगू लागले, इंद्रानं रावण धरला, सोडवण्यासाठी कोणीच सैन्य सेनानी प्रधान नव्हता. आणि मोठा असणारा कुंभकर्ण झोपेत होता. युधी साह्य झाला घरघर युद्ध केले हाती दुर्धर इंद्रे मारिला नोनी वज्र केला चक्कचूर हाडांचा. आणि अशा वेळी घरघर नावाच्या राक्षसानं रावणाला सहकार्य केलं. इंद्रासोबत युद्ध केलं. इंद्रानं वज्र मारलं आणि घरघर खतम केला. शिव वरदाची शक्ती इंद्रजित पावला गुप्त गती अतर्क्या विचाराची युक्ती अमरपती धरिला तेने. आणि भगवान शंकराच्या वरदानामुळे अतर्क्य न दिसणाऱ्या गतीनं येण्याची शक्ती इंद्रजितात होती. त्यावेळेस इंद्रजितानं इंद्र धरला असं सांगतात. इंद्रासी लावणी गठबंधन लंके आणला पण इंद्रजिता आश्रम ते पासून पावला. आणि इंद्राला बांधून आणलं इंद्रजितानं. त्या दिवशी त्यानं नावाची पाटीच बदलली. मेघनाथच्या ऐवजी इंद्रजित ठेवलं असं सांगतात. रावणाच्या निजसासी गाडीला पडिला रणभूमीसी तेने आदरे क्रोधेसी दिली राजासी पडलंका. आणि रावणाच्या मदतीसाठी घरघर राक्षस मेल्यामुळं त्या क्रोंचेला पडलंका दान दिली असं सांगतात. 14 सहस्र निशाचरी ठेविल्या क्रोंचेच्या सेवेवरी अतिशय दुर्धरी निज झुंजारी खेचरा. 14,000 क्रूर असणाऱ्या राक्षसी त्या क्रोंचेच्या सेवेत ठेवल्या असं सांगतायत. ते पडलंका पडी पाडी उत्तर स्रोताचे थडी हनुमंताची पडली उडी ती कडकडी दुर्धर.
आणि त्या क्रोंचेच्या गावामध्ये हनुमंताची उडी दणकन पडले. त्यावेळेस काय झालं ऐका. दुमदुमिले पडलंका पिठा, दुमदुमिले लंका त्रिकूट, निकुंबळेसी कडकडाट ती उदट उठिला. दणकन हनुमंताची उडी पडल्याबरोबर निकुंबळे पळेपर्यंत सगळीकडे भूकंप झाला. घाबरले लोक. अशा प्रकारची परिस्थिती लंकेमध्ये झालेली आहे. भूकंप लंके मादारी, तेने कापती नरनारी. सीता निली करुणी चोरी, तेवणी जगरी बहुविघ्ने. चोरी करून सीता आणली त्यावेळेस पासून लंकेवरती मोठमोठी विघ्न होत आहेत असं सांगतात. तेने नादे पडलंकेसी, बाहेर धाविनल्या राक्षसी. तव देखील हनुमंतासी ती चोपासी वेडिले. आणि त्यावेळेस हनुमंताला बघितलं. काय आलं माय, कस काय भूकंप झाला. अशा प्रकारे पळत पळत आल्या आणि त्यांनी हनुमंताला बघितलं असं सांगतात. हनुमंत बाल ब्रह्मचारी, पुरुषार्थ न करी स्त्रियावरी. तेने तो बांधोनी केसरी नेला वितरी पडलंके. नाथ महाराज सांगतायत की हनुमान बालब्रह्मचारी आहे म्हणून स्त्रियांवर पुरुषार्थ करत नाही. नाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे. क्रोंचेला मारणारच आहे, मारल्याशिवाय सोडणार नाही. त्यानं सिंहिका मारलीच आणि सुरसा फक्त सोडली. हनुमंताच्या लिस्ट मध्ये एकच बाई सुटली. पण हनुमान ब्रह्मचारी आहेत म्हणतात. ब्रह्मचारीच आहेत कारण ब्रह्म राम आहे आणि त्यांच्यासाठी आचरण हनुमंताचं आहे म्हणून ब्रह्मचारी. नाही तर बरेच जण ब्रह्मचारी राहिले महाराज. राम काय की कृष्ण काय की, देणं न घेणं, रिकामेच त्याला मुजा म्हणा. बिना लग्नाचा सोडून दिलेला कटाळ्या. ज्याच्या लक्षात राम नाही त्याला ब्रह्मचारी म्हणणं हे जिभेचं पाप आहे. लक्षात ठेव. असो नाथ महाराज सांगू लागले हनुमानजी ब्रह्मचारी आहेत त्यामुळे स्त्रीवरती पुरुषार्थ करत नसल्यामुळं स्त्रियांनी हनुमंताला बांधलं आणि त्या क्रोंचेकडे घेऊन गेल्या. हनुमंत रूप धरी सामान्य, क्रोंचा देखे दिनवदन. लाविले दे कोणी गळ बंधन, वानर कोण कोणाचे. क्रोंचन बघितलं म्हणले मा एवढी एवढूस वानर दिसाले. हनुमंतानं बारीक रूप धरलं. कुठं कोणतं रूप धराव कळाव. बारीक रूप धरलं. क्रोंचा म्हणू लागले मा एवढी एवढूस पिलू आहे, कुणाचं असल, कुण पोचला असल आणि एवढा कसा आवाज झाला असल असा विचार करते. तिसी सांगती केसरी, दणका उठिला उठाने करी. ते आणिला भक्ष जळ करी, फळहारी तुमासी. ते म्हणू लागली मालकीन बारक नव, याच्या दणक्यानं तर एवढा भूकंप झाला होता, त्याच्यामुळं याला बारक समजू नका असं बोलतो. करावया कपीचा घात, क्रोधा शास्त्री गाली हात. ते दे कोणी हनुमंता असत, माझा बक्षार्थ तुम्ही नेना. आणि क्रोंचेनं हातात अशी तलवार घेतली महाराज हनुमंताला मारण्यास. हनुमान खुद 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 हसू लागले. म्हणले तुम्हाला माहितीच नाही मी काय खातोय ते, तुम्हाला जरा सांगतो. अशा प्रकारे हनुमानजी बोलताय. जडत्वे मांस नाही भितरी, म्हणून उडू झाडावरी. निष्काळजी निज शरीरी, गिरी कंदरी तेने वसो. म्हणला हे का शरीरात जड नाही, हाड नाही म्हणून झाडावर उडी मारतो. हाड असते तर उड्या मारता आले असते का म्हणला नाही. आणि घर नाही म्हणलं राहायला म्हणून झाडावर राहतात, डोंगरावर राहतात. अशा प्रकारची आमची जात आहे असं हनुमान बोलू लागला. करावया कपीचा घात, क्रोधा शस्त्रासी गाली हात. ते कोणी हनुमंत परत रुधिर पूर्ण देह स्थिती, वेद करिता
रे लक्षिती मग काय खाशील तो आत्मा ती अशी युक्ती न करावी. तिनं हातात शस्त्र घेतलेलं बघितलं, हनुमान म्हणू लागला शरीरामध्ये हाड नाही म्हणला. तू मारशील तलवार, माझं सगळंच रक्त वाहून जाईल म्हणला. मध्ये मांस बी नाही हाड बी नाही, सगळं रगतच आहे. ते वाहून गेल्यास काय माती खाणार आहेस का म्हणला, माती. अशा प्रकारे हनुमानजी तिला पटल असं बोलले. मांस नाही मद भीतरी मरण भय नाही शरीरी देह लावावा परोपकारी सगळ्यांचे करी भक्षण. हनुमानजी म्हणले शरीरात मांस नाही हाड नाही आणि तुझ्या गाठीत पडलोय म्हणजे मरणार आहे म्हणला, पण वाया काही जाऊ नये शरीराचं, म्हणून मी तुला अटकल सांगतो म्हणला, सगळंच खाय ना मला. अशा प्रकारे हनुमानजी सांग. मद सगळे गिळल्यावरी चवी खात चाकसी तोंडावरी माझे निज पुष्टीची थोरी क्षणा माझारी पावसी. म्हणला मला जर खाल्लीस तर तुला बी चव लागल आणि मला खाल्ल्यानंतर कसली मजा असते आहे की नाही. राम भक्ताला खायला निघाल्यास कशी कशी मजा होते म्हणला, तुला लगेच दाखवतो. गुण तर लईच लवकर आहे म्हणला, तू फक्त गोळी घेऊन बघ. अशा प्रकारे हनुमानजी बोलू लागले. ऐकोणी हनुमंताची युक्ती क्रोधा सत्यमानी चित्ती सेवेची गिळावया मारुती वदनावृत्ती पसरले. हनुमंतानं सांगितलेली युक्ती क्रोंचेला खरी वाटली. माय म्हणली वाढणार खरं बोलालंय लईच चांगलंय, लोकायला असलं सांगितलेलं पटत आहे बर का. तिनं लगेच तोंड आग केलं. तिनं तोंड आग केल्याबरोबर बजरंगबली काय करतात, तिने पसरिता तोची दाबाडी हनुमंत सवेग घाली उडी आकळीता जीवला उड्डबडी तव गाठी बुडी रिगाला. तिनं तोंड आग केल्याबरोबर यानं म्हणला जय श्रीराम. दणकन पोटात उडी मारली महाराज. ती अशी जीभ फिप चाटायली, इकडे इकडे जीभ फिरवायली, तोपर्यंत घशातून हनुमानजी पोटामध्ये निघालेले. नागळेची जीवामुळी नागळेची दातांतळी वदन वापू झाली होळी चाटी आवळी राक्षसी. अशी लळलळ जीभ चाटू लागली. म्हणली माय कुठंच अडकलं नाही, खरट तुरट आंबट काहीच कळना झालंय, वानर कुठं गेलं. अशा प्रकारचा क्रोंचा विचार करते. तिकट न खारट गोडात वाते तुरट चवीन कळे पै स्पष्ट करी कटकट राक्षसी. मला तिला लय तू वाटू लागलं. माय म्हणली चवच लागली नाही, असलंच पानचट वानर असते का काय. बर खाला बी कुठं लागलं नाही म्हणली, घास बी लागला नाही, कुठं गेलं वानर. अशा प्रकारचा विचार करते. ऐसी सांगता निज गोष्टी कपी काळी जदरी मुष्टी तव ते शिशुळ उठे पोटी डोळे सृष्टी गडबडा. आता हनुमंतानं सांगितलं होतं गोळी खाल्ल्याबरोबर लगेच गुण येतंय. तिनं तोंड आ करून गोळी खाल्ली होती. माणसं कशी गोळी खाल्ली असे आ असं हनुमानजी नरड्यात गेला होता. आता राम भक्ताला खायची हौस जर असल तर त्याचं पोट लगेच उठत असते का. मध्ये गेल्याबरोबर हनुमंताने काळीच धरलं, झोका सुरू केला महाराज पंचमीचा. दन झोका घेऊ लागला. त्यावेळेस तिला पोटात सूळ उठला आणि मोठमोठ्यानं ओरडायला सुरुवात करते. काळी जदरोनी मुष्टीसी वानर पावे स्मयसी बांधावयात कोटी कुंजरासी देखे दोई कुशी बहुवाडे. हनुमंताने काळीत पोटामध्ये धरलं, मधून बघू लागलं. म्हणला 1000 हत्ती तर हिच्या पोटात बांधता येतील, एवढा मोठमोठे त्या ठिकाणी शरीराचे अवयव आहेत. अशा प्रकारचा विचार करतात. जठराग्नी माझी जाना पडले पर्वत होती चुना असे तिची विचारणा कपी कथना अवधारा. कपी कथना अवधारा. पर्वत
पर्वताचा चुना होऊन जाईल असले जाते होते महाराज तिच्या शरीरामध्ये. मोठमोठ्या प्रकारचे अक्राळ विक्राळ असणारे ते राक्षसी आहे असं वर्णन करत आहे. काळी दरिताची रोकडे क्रोधा लोळे गडबडे सगळे गिळोणी केले कुडे हाती बावडे वानर वानर खराब लागलं म्हणली. वानर खराब लागलं. काळी धरिताची क्रोंचा रडे रडू लागली महाराज. गडबडा जमिनीवर लोळू लागली. माय गे मेले गे म्हणून ओरडू लागली. वानर खराब लागलं. वानर नाडळेची दाती परी जावली ते बसले तिथी. आखोद खावयाची उपपती केली आई ती ते ऐका. माय म्हणली वानर दाताला अडकलं नाही कुठं अडकलं नाही डायरेक्ट जाऊन पितात बसले म्हणली. आणि मध्ये पितामध्ये सुजला असेल म्हणली त्याच्यामुळं त्रास आलाय आईजीला. आता आईजी बाई जरा पिताच्या गोळ्या खा तुम्ही. निंबाची शातून शत जाडे खसखसा रगडीत से जाडे चुळोदकी हनुमंत बुडे तेने तोडे उदरात. आता 100, 200, 400 लिंबाची झाडं घेतली तिनं अशी घस 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 तोंडात घालू लागली. 2-4 वर्षापासून तिनं दातच घासली नव्हती. बाहेर वास सुटला. हनुमान म्हणली चूर्णा करायली तर मध्ये फिरून यावं. तो पोटामध्ये हनुमानजी टुन्नुक 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 उड्या मारू लागले आणि ही टणटणा उड्या मारू लागली. उतारी वानर उडता कोणचा पावे परमव्यथा तिच्या करावया निज गाता बुद्धी हनुमंता आठवले. हनुमान मध्ये उड्या मारू लागली. गडबडा लोळू लागली महाराज. साधी गोष्ट आहे. साधी माशी नाकात गेली तर 1.5 तास माणूस शिकत आहे. हनुमान अख्खा पोटात गेला होता महाराज. क्रोंचा रडू लागली. हनुमानजी म्हणले आता हिचा घात करूया. उच्च वाढवणी वानरे कंठी सुदली पुचांगरे तेने ते खोकोनी गजरे मगवकारी सुटली. हनुमंतानं विचार केला म्हणला बहीण रावणाची आहे मग खतरनाक मारायची असते महाराज. अशी ढिली मारायची. रावणाचं कुणी असो हलकं मारायचं नाही खतरनाक पद्धतीत मारायचं. त्यामुळे हनुमंतानं तोंडातून शेपूट बाहेर सोडलं. आणि शेपूट बाहेर सोडल्यानंतर पुढं काय होतं. पुढे नेता ओकारे मागे आदो हात जरे गांजू आदरले वानरे आगी ओकरे लागले. हनुमंतानं भयंकर गांजायला सुरुवात केली महाराज. शेपूट पुढून आले की ओ ओ करू लागली. आता पुढून ओ करू लागली. मागून आधोवात त्या ठिकाणी निघाला. आणि आधोवाताच्या वाऱ्यानं किती राक्षसी उडून पडतात ऐका. आधोवाताचे गजरी उडविल्या निशाचरी त्या परिभ्रमोणी अंबरी पडोणी सागरी बुडाल्या. हवा सुटली महाराज तिची. आणि सुटल्याबरोबर जवळच्या जे काही 10-5 बाया होत्या की नाही उडाल्या गरगर गरगर फिरल्या समुद्रात जाऊन पडल्या. आता ती कुंभकर्णाची दिदी होती. तिची हवा काही हलकी नसणार आहे अशा प्रकारे नाथ महाराज सांगतात. आई जिचे हाती सदेने दुर्गंधे निरबुजली ग्राणे राक्षसी दाखती निज प्राणे मागे राहणे दड नव्हे. दोन्हीकडून दुर्गंध होता महाराज. आधोवाताचा दुर्गंध पुढून सुद्धा पित्त असं भळ 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 पडू लागलं जमिनीवरती. राक्षसीने म्हणल्या माय राजीनामा दिलेला बारा नोकरीचा हे वासानं मारावं लागल अशा प्रकारे विचार करू लागले. पुचाले मुका भीतरी क्रोधा धरुनिया करी उडी बाहेरी अति कष्टे. मोठमोठ्यानं रडू लागली पण आलेलं शिपूट असं ओढू लागली महाराज. 14,000 राक्षसीने तिच्याकडे नौकर होत्या.
ते नाईलाज होता, ओढावं लागू लागलं, जवळ थांबावं लागू लागलं. सगळ्यात बेजार आहेत मालकीने सहित. एक रामभक्त फक्त गावात शिववर आलाय. आल्याबरोबरच्या पहिल्या दणक्यापासून इतकी बेजारी आहे. त्यामुळं रामभक्त राक्षसाच्या गावात बेजारीच करत असतो. आणि रामायण चालणाऱ्या गावाला सुखी ठेवण्याची जबाबदारी गावोगाव कोण बसलाय? हनुमान बसलाय. आणि तुम्ही विचार करा बेटे हो, रामायण जर गावोगावचं बंद केला तर तुमचे हे चाल आहे. कारण जोपर्यंत अलंकापुरी म्हटलं जातं तोपर्यंत तो गप आहे. ज्या दिवशी तुमचं गाव लंकापुरी होईल हाल हेच होणार, लक्षात असू द्या. ओढा ओढा गे झडकरी ओढती दहावीस नारी तव ते ओढेना तिळभरी शतसहस्री ओढिता. माय म्हणले शिंपुट बाहेर आले, वडा 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 म्हणून 100, 200, 400, 500 राक्षसीने ओढू लागले असं सांगतात. 14,000 राक्षसी श्रेष्ठ ओढितात याती उदट तरी पुचाचा नवे शेवट भुगले पोट क्रोचेचे. फुगले पोट क्रोंचेचे. 14,000 राक्षसीने ओढू लागल्या महाराज, 14,000. पण पोट फुगच राहत नाही, पोट फुगलेलं आहे असं सांगतात. पाहिले सामान्य दिसे वानर उदरी वाढले अति थोर नलभे पुच्छाचा परपार येर शरीर कोण जाणे. येर शरीर कोण जाणे. माय म्हणल्या उडी टाकलं तेव्हा एवढूसच किलो दिसू लागलं वानराचं. आता याच 150 किलोमीटर पर्यंत शेपूट ओढलंय म्हणली बाहेर. मधी किती असेल आणि केवढं मोठं वानर झाला असेल, अशा प्रकारचा विचार राक्षसनी करतात. आईजीचे भाग्य थोरा म्हणे उन्मळले वानर ये रवी करीते संहार ओढा समग्र समयोगे. सगळ्या बाया म्हणू लागल्या माय आईजीच नशीबवान हाय म्हणून शिपूट बाहेर आलंय, नाही तर वानर हिला खतमच करीत होतं, करणारच आहे. पण त्यांना वाटू लागलं की वानर जिवंत सोडेल. 14,000 निशाचरी पुच्छ ओढती बळे भारी काळी घेऊन या करी निघे बाहेरी. हनुमंत राक्षसीने म्हणू लागल्या एक झटका द्या ग, एक झटका. सगळ्या मिळून, सगळ्या राक्षसीने मिळून असा झटका द्यायला सुरुवात केली की हनुमंतानं काळीज पीठ धरलेलं होतं महाराज. त्याच्या झटक्याला काळीज हातात घेतलं, जय श्रीराम म्हणून बाहेर उडी टाकली, क्रोंचा मारली. काळी जाऊ पडिता समुळी क्रोचेने दिजली आरोळी आदळली आभूतळी प्राणतात काळी सांडीला. काळीज उपडल्या बरोबर मोठ्यानं ओरडली क्रोंचा, दणकन जमिनीवर आदळले आणि त्या ठिकाणी क्रोंचा मेली असं सांगतात. क्रोंचे गजरे भारी निदा उठिला गिरी कंदरी तेने निकुंबळ धरारी लंके माझारी भूकंप. लंकेमध्ये भूकंप झाला, सगळीकडे आवाजच आवाज. गिरीकंदर पर्वत दणाणले, एवढी मोठी राक्षसीन पडली. 14,000 निशाचरी या क्रोणी पुच्छे करी जुगारिल्या पैसागरी नेल्या जळचरी बक्षार्थ. आणि हनुमंतानं त्या ठिकाणी 14,000 राक्षसीने होत्या का एका शेपटात गर्रकन त्या ठिकाणी बांधल्या आणि फेकून दिल्या महाराज. त्या ठिकाणी समुद्रामध्ये माशांना म्हणले घ्या तुम्हाला आजची पंगत. आणि लक्षात ठेवा हनुमंताच्या संगतीत पंक्तीला कमी. माशाईली राक्षसीने टाकून दिल्या, भूताईली आता राक्षस मारलेले सगळे भूताईली खायला आहेत. आणि तुम्हाला आम्हाला तर किती खायला आहे. सप्त्याची पंगत, शक्तीची पंगत, ब्रह्मपत्राची पंगत, 7 कांडाच्या पंक्ती, 24 एकादशी. अरे किती खाताव, एवढं खाऊन भजन करीनाव, किती अवघड आहे. भजन केलं पाहिजे, भोजन नक्की मिळतं, हनुमंताचा धर्म.
हनुमंताचे पडलंके उड्डाण हे कळिका खंडीचे निरूपण श्रुती पाहुणी सावधान व्रता भाषण न म्हणावे. हनुमंताचं पडलंकेतलं आगमन हा विषय काळिका खंडात वर्णन केलेला आहे आणि तो तिथून मी सांगितलेला आहे असं नाथ सांग. हे तव रामायणी कथा जरी मी बोलिलो व्रता तरी तारक तत्वता यावरी श्रोता क्षमा कीजे. लोक म्हणले तुम्हाला वाटेल नाथ महाराज कुठलं बी सांगायलेत काही बी सांगायलेत. मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे माझं रामायण ऐकलं की तुमचं कल्याण होते आणि तुम्हाला काय देणं घेणं आहे बाकीच्या गोष्टीशी होय काय देणं घेणं आहे. अहो मोठे आहेत नाथ महाराज त्यांचं ऐकलं की आपलं कल्याण होतं. बाकी गोष्टी मचमच चावटी करण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला करायचीच असली तर पाया पडतो म्हणले गप्प बसा असं नाथ महाराज बोलतात. पडलंकेच्या माघारी एक उरली व्रतानारी हेर मारिल्या सामग्री केली बाहेरी. हनुमंते 14,000 राक्षसीने मारूनच टाकल्या पण एक म्हातारी अशी कुबडी होती. महाराज काठी टिकीत जाऊ लागली. हनुमंतानं बघितलं आणि तिला काय म्हणतात वरदेकडे हनुमंता कृपा दृष्टी अवलोकित पुसेत तो सांगे व्रतांत नाही तरी गात मी करीन. हनुमंतानं आजीमाईकडे असं बघितलं. म्हणले म्हातारे. ती म्हणली काय. म्हणली मी हनुमानजी म्हणले तुला विचारालोय म्हातारे नीट सांग. मी विचारले सांगितलीस तर बरं नाही तू बघितलीस की म्हणला आता 14,000 राक्षसीने मारल्यात तुला एकच झटक्यात मारतो अशा प्रकारे हनुमानजी बोलले. हे दोनिया पुढारी लंका हे किती दुरी एरी म्हणे राहिली माघारी पाये पारी कळसाच्या. हनुमंतानं तिला विचारलं म्हणले इथून पुढे लंका किती किलोमीटर आहे. ती म्हणली बाबा पुढे आलायस तू लंका माग आहे हे बघ सोन्याची चमचम चमचम चमकायले असं सांगतात. परतोणी पाये लंकापुरी रावण मंदिराची थोरी कनक कळसाची हारी माडिया गोपुरी रत्नांक माडिया गोपुरी रत्नांक. हनुमंतानं बघितलं महाराज माड्या गोपुर वरचे घर सगळे असे चम 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 चमकू लागले. अशी लंका पाहताय. कैसे शोभती रत्न कळसा ते लोपिती तरणी जलंका दे कोणी सावकाश हाती उल्हास. हनुमंता चम 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 चमकणारी लंका बघितली. हनुमंताला आनंद झाला का लंकेसाठी आले होते असं सांगतात. शोधावया श्रीराम कांता घर गांडोळी घेईनाता जाजावणी लंका नाता करीन गाता राक्षसांचे. हनुमंतानं लंका बघितल्या बरोबर डोक्यात एकच आहे प्रत्येक घरात फिरेल सीता शोधील राक्षसांना त्रास देईल आणि बेजार करून सोडील अशा प्रकारचा संकल्प केला. इंद्रजिताचा प्राण त्याची करीन रणकंदाण रणी मारीन राक्षस गण सीता रत्न शोधावया. सीता शोधण्यासाठी राक्षस मारेल म्हणला आणि इंद्रजितेची पाठच सोलून काढतो अशा प्रकारचा संकल्प करतायत. ऐकोणी राक्षसांचे वचन मागे देखोणी लंका भुवन करोणी उपराटे किरण आला पण लंकेशी. हनुमंतानं लगेच टुनकून उडी उलटी मारली महाराज आणि उलटी उडी मारल्या बरोबर लंकेत आल्याबरोबर काय करतात लक्ष द्या. रावणाच्या विजय केता त्याचा पुच केला भ्रांत घात समुख पाडिला लंकेत तेने कांत राक्षसा. हनुमंतानं गेल्या बरोबर रावणाचा विजय केत
रावणाच्या विजयाचा झेंडा गेल्याबरोबर पहिलं काम काय केलं? मोडून टाकलं. महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ एकांतात बसल्यानंतर छत्रपतींना एकच सांगितलं, शिवाजी मला तो झेंडा टोचतोय. कोणता? मला तो झेंडा नको आहे. छत्रपतींनी सांगितलं, आई लवकरात लवकर तोरणा किल्ला जिंकून घेतो आणि स्वराज्याचा भगवा त्या तोरण्यावरती फडकवला. कारण ज्याला दुसरा ध्वज सहन होत नाही तो शहाणा आहे. आणि हनुमान खेळामध्ये शहाणा आहे. राक्षसाचा ध्वज तोडून टाकला. आताचे कोणता तो गोदडी योद्धा महाराज दुसरा झेंडा घेऊन नाचू लागले एका दिवशी. काहीही करू नका, झेंडा दुसरा जमणार नाही, देव दुसरा जमणार नाही, बाकी काहीही कमी अधिक चालेल. हनुमंतानं गेल्याबरोबर रावण भावार्थ रामायणातून शिकाव काय? लंकेत गेल्याबरोबर पहिला पुरुषार्थ आहे रावणाचा झेंडा तोडून टाकला. सहित शिक्रे विजय केता घडीला देखे लंके अंत तेने दजकला लंकानाथ आलानाथ लंकेसी. झेंडा मोडून टाकल्याबरोबर त्या ठिकाणी रावण दचकन दचकला. म्हणला, बाबू आता मात्र ही जय श्रीराम वाले वाचू देत नाही. नाही वायूचा झडाडा नाही मेघांचा गडाडा शिखरे खचली कडाडा बंगिला दृढ विजय केतू. शिखर कडकड कडकड कड मोडलं महाराज. वरून झेंडा पडला, कुठं वीज चमकली नाही, म्हणले आबाळ आलं नाही. हे असं कसं झालं? विचार करताय. रावणे हरिणी श्रीराम रमा ते दोन्ही विजयो नाही आमा. राजा रातला धर्मा मरण धर्मा धावेल. लक्षात घ्या माय बाप्पा काय सांगू लागलेले आहेत. राजा रतला अधर्मा. चोरटा राजा झाला, प्रजेला मार खावा लागतो. तुम्ही लक्षात घ्या, भ्रष्टाचार नसलेला राजा असावा. भ्रष्टाचार नसलेला राजा असला की जनतेची मजा होते. आणि राजात जर चोरटा असला, कारभारीत जर चोरटा असला तर घराचं काय खरं? अशा प्रकारची परिस्थिती. आता लंकेचं काही खरं नाही. चोरट्याचं राज्य हे जय श्रीराम वाले बुडविते. नाही वायूचा नाही वायूचा झडाडा कडाडा शिखरे खचली कडाडा बंगिला दृढ विजय केतू. वारा आला नाही, काही झालं नाही, शिखर खचला, विजय केत तुटून पडला. रावणे हरिणी श्रीराम रमा तिने जयो नाही आमा. राजा राजला धर्मा मन धर्मा दा पावेल. ऐकोणी जनाची या गोष्टी उल्हास हनुमंताच्या पोटी. पुची बांधुनिया शकुना गाठी राक्षस कोटी मारावया. लोकांचं बोलणं ऐकलं. हनुमानजी म्हणले जय श्रीराम. खरे म्हणले. शकुन गाठ बांधली आणि कोट्यावधी राक्षस मारण्याचा संकल्प. शोधावया सीतारत्न स्वरूप धरियाने आन. कैसे कैसे करील चिन्ह सावधान अवधारा. सीतारत्न शोधून आणण्यासाठी कशा कशा प्रकारचं हनुमानजी काय काय करतात तुम्ही फक्त लक्ष द्या म्हणले. मी लक्ष देऊन सांगतो. अति दुर्धर हनुमंत वीर वाढलासे पर्वतकार. शोधावया सीता सुंदर करी विचार निज मानसी. पर्वतासारखा मोठा बलाढ्य झालेला हनुमान शोधण्यासाठी विचार करतोय. कसा? साधावया राम कार्यार्था स्थूळ रूपे न लवे सीता. शुद्धी न लभेची तत्वता तरी का व्रता कष्टावे. राम कार्य करण्यासाठी स्थूळ बुद्धीनं ते शक्य नाही. मग
कष्ट करून काय फायदा आहे, असा विचार हनुमानजी करतात. ऐसा करून या विचार झाला सामान्य वानर, कोठे गोचर कोठ्या गोचर सीता नगर शोधावया. सीतार्थ नगर शोधावया, कुठं गोचर तर कुठं अगोचर, कुठं दिसू लागला तर कुठं दिसत नाही, अशा प्रकारची स्थिती हनुमंताची. माझा आत्मा श्रीरामचंद्र हनुमंती निज निर्धार, तेने जाणून विघ्न संभार हेला समुद्र लंदिला. माझा आत्मा श्रीरामचंद्र आहे आणि त्यांच्या कृपेनं या ठिकाणी समुद्राचं उल्लंघन केलं असं सांगू लागलं. बंगोणी रावण विजय केता आला केतकी वनांत, सीता शोधावया हनुमंत कर्या कांत लंकेसी. अकांत लंकेसी, रामाची पत्नी असणारी सीता शोधण्यासाठी हनुमानजी लंकेत आकांत करणार आहेत असं सांगतात. करोणी पड लंकेची झाडी, आता लंकेशी आली धाडी, मारुणी राक्षसांच्या कोडी सीता दडपुडी शोधिन. पडलंकेवर धाड टाकली, पडलंका त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली आणि आता लंकेवर धाड हनुमान टाकतायत असं सांगतात. सीतेची शुद्धीसाठी पूर्वीन इंद्रजिताची पाठी, मारुणी राक्षसांच्या थाटी सीता गोरटी शोधिन. सीता गोरटी शोधीन, गोरटी असणाऱ्या सीतेचा मी शोध घेईल, अशा प्रकारचा विचार हनुमान करतात. करिता सीतेच्या शुद्धीसी रावण गांधीण सभेसी, शोभोनी आणि चपुचासी लंका चोपासी जाळीन. लंका चोपासी जाळीन. सीता शोधण्यासाठी त्या ठिकाणी काय काय करील म्हणले. पुरवीन इंद्रजिताची पाठी, रप 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 की देईल म्हणले इंद्रजिताला. राक्षस धड 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 जाळून टाकेल आणि सीतेचा शोध घेईन. हनुमंताचा समूळ शोधावया लंका, जे जे विधान करीन देखा ते ते ऐका चरित्र. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत हनुमंताचा असा अवांक आहे, कारण कार्य करण्यासाठी माणसामध्ये अवांक असला पाहिजे, उत्साह असला पाहिजे, जल्लोष असला पाहिजे. आणि तो जर असेल तर मग काय काय होतंय. येता येता एवढी ख्याती केली आहे आणि आता तर सुंदर कांड लागणार आहे म्हणले. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका, मी सांगायला तयार आहे, लक्षात येईल असं सांगतो असं ना. रावणाच्या उभऱ्यावरी नारी केळीची आई, हनुमंत सामान्य रूप धरी चढला त्यावरी अतिगुप्त. रावणाच्या घरावरती नाना प्रकारची वृक्ष आहेत, नारी, केळंबी, मोसंबी, संत्री, बारीक रूप धरलं आणि हनुमानजी फिरतायत. ते दोन्ही पाय लंकापुरी, जैसी अलकावती नगरी, नाते अमरावती दुसरी त्याहुनी थोरी लंकेची. अलकावती अमरावती सारखी थोरी लंकेची आहे, अशा प्रकारचं नाथ महाराज सांगू. त्रिलोकीचे वैभव लंकेशी आणले असे सर्व, अमरपुरी हुनी अपूर्व दिसे गौरव लंकेचे. सोन्याच्या होय चोराच्या घरी सोन्याची ताट मारा, अख्खं जग लुबाडून रावणानं आणलेलं होतं. त्यामुळं सर्व त्रिलोक्याचं वैभव आणि त्या वैभवानं लंका सुंदर दिसते. ख्याती करोणी समुद्रात लंके आला हनुमंत, किष्किंधा कांडाचा अर्थ झाला समाप्त श्रीरामे. हनुमंतानं ख्याती केली आणि लंकेत आला.
आणि या ठिकाणी किष्किंधा कांड रामचंद्र प्रभूंच्या कृपेनं पूर्ण होत आहे असं सांगतायत. व्यर्थ वनिले हनुमंता वाजडेसे म्हणता, श्रीराम बळे तो सुपुरता आणि पडियता श्रीरामाचा. व्यर्थ वाणीले हनुमंता असं जर कोणी म्हणल तर जीभ जडून जाईल म्हणले. का? तो पुरुषार्थी आहे. रामचंद्र प्रभूंच्या कृपेनं तो बलवान आहे. तुम्हाला जर बलवान व्हायचं असेल ना तर तुम्ही रामभक्ती करा म्हणतायत. नाथ महाराजांचं आव्हान आहे. उग त्या ठिकाणी फुकटा अवसान आणून तबला चुना लावून काही बोलू नका. तुम्हाला जर खरंच बल पाहिजे असं, खरंच बलवान व्हायचं असेल तर समर्थ असणाऱ्या रामाचे भक्त बना. सीता शुद्धीचे कैवाड सुंदर कांडाती गोड, हनुमंत ख्याती करिला ती दृढ. सुख सुरवाड श्रोतियासी, सुख सुरवाड श्रोतियासी. हनुमंताची ख्याती आहे. सुंदर कांड गोड आहे आणि श्रोत्यांना सुख देणारं कांड आहे. महाराज सगळीच कांड श्रोत्यांना सुख देतात, पण त्यातले त्यात सुंदर कांड नावातच सुंदर आहे. हे सुंदर कांड आहे. मी का म्हणलो माहिती का? काही लोक आता काल एक जण बोलू लागलं, महाराज काम केलेलं मला म्हणलं पोटीत पोटीत काही गोष्टी लबाडच वाटतात. म्हणलं तू बाहेरून ऐकत असशील. तंबाखू चोळाले मला म्हणतो पोतीत काहीतरी गोष्टी खोट्याच वाटतात. आणि तेवढ्याच फोनवर म्हणाले दुसऱ्याला, एक बाटली माझ्या पुरती घे बरं. म्हणलं आता तुला कशा खऱ्या वाटतात? ज्ञानदेवा म्हणे संगती सज्जनी, हरी दिसे जनिवणी आत्मतत्वी. संगत संताची पाहिजे आणि थोडं साधू संताच्या संगतीत आलं की रामायण गोड आहे आणि त्या गोडीचा आनंद घेता येतो. नाही तर मग मात्र विनाश होत असतो. हनुमंताच्या बळवंडा वन पिसारा लाविल भवंडा, तेने श्रीराम भजनी होऊन गाडा. नीळ निजबळ किष्किंधा कांडा संपविले. हनुमान रामचंद्र प्रभूंच्या कृपेनं बलवान झाले आणि त्या बलानं किष्किंधा कांड पूर्ण केलं असं सांगतात. सुग्रीवाच्या दुःख दरवाडा दोनिया सप्तताना, ठेवेची निवाळीची तोंडा किष्किंध कांडा संपविले. वाळीचं तोंड ठेचलं, सुग्रीवाचं दुःख दूर केलं आणि किष्किंधा कांड पूर्ण केलं. सुग्रीवाचे सीता शुद्धीचा कैवाडे, वानर धाडिले चौकडे. हनुमंते अर्ध धांदोनी वाडे, किष्किंधे कांड संपविले. सीता शुद्धीसाठी सुग्रीवानं सगळीकडे वानर पाठवले. दक्षिणेला हनुमान पाठवला. किष्किंधा कांड पूर्ण झालं. सीता शुद्धीचे केवाडा, वानरा मरणाले रोकडा. संपाती सीता दावणी पुढा, किष्किंध कांडा संपविले. सीता शुद्धीसाठी विवरात बाहेर निघाल्यानंतर वानरांना मारायची वेळ होती, पण संपातीनं त्या ठिकाणी काय केलं तर अशोक वनाच्या ठिकाणी सीता अशी शुद्धी सांगितली. सीता शुद्धीची झाडा घेऊनी हेमा तापसीचा झाडा. समुद्र लंगोणी रोकडा, किष्किंधे कांड संपविले. आणि हे काय सीता शुद्धीची या झाडान घेऊनी हेमा तापसीचा झाडा. हेमा तापसीच्या ठिकाणी गेले आणि सुंदर अशा प्रकारे समुद्राचं उल्लंघन करून किष्किंधा कांड पूर्ण केलं. समुद्र लंगावया पुढा, वानर पडिले साकडा. हनुमान कैवारी जड पुढा, किष्किंध कांडा संपविले. समुद्र उल्लंघनाचं कोड वानरांना पडलं होतं, ते कोड त्यांनी सोडवलं हनुमंतानं आणि किष्किंधा कांड पूर्ण केलं. संपविले किष्किंध कांड, पुढे सुंदर कांड ती गोड. पुढे श्रोत्यांचे कोड सरे चाड, वक्त्याची चाड सरेल, श्रोत्याचं कोड पुरेल. अशा प्रकारची सुंदर कथा रामायणाची आहे असं सांगतात. जनार्दन
समाधान श्रवणार्थे ब्रह्म समाधान श्रवणार्थे श्रवणाच्या उद्देशानं ब्रह्म समाधान अंतकरणाला मिळेल. श्रवणाचे मिशी बैसावे उनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. अशा प्रकारची स्थिती फक्त श्रोत्यांनी कान द्यायची बरं का. कान मन आणि तन या गोष्टी जर तुम्ही दिलात तर तुमच्यासारखं सुख कोणालाच मिळणार नाही. कथा ऐकता साधारण सोनिया अक्षराक्षर श्रीराम पाविजे चिन्मात्र कथा पवित्र रामायणी. रामायणाची कथा पवित्र आहे. जर सादर ऐकली, सादर ऐकणे म्हणजे काय? आदरपूर्वक ऐकणे. आदरपूर्वक ऐकणं म्हणजे काय? दिवसभर लक्षात पाहिजे मला रात्री रामायणाला जायचंय. बरोबर वेळेमध्ये नियोजन करणं, व्यवस्थित जेवण पिवण काय ते म्हणजे कथेत कंटाळा येणार नाही अशा पद्धतीचा आहार घेणं, एकदम व्यवस्थित तोंड वगैरे धुवून शुचिर्भूत होऊन आसन टाकून त्या आसनावर लक्ष देऊन कथा ऐकणं, याला सादर कथा ऐकणं म्हणावं. आणि सादरपूर्वक जर कथा ऐकली तर श्रीरामचंद्र प्रभू चिन्मात्र बनवतात, म्हणजे त्या व्यक्तीला ज्ञानस्वरूपता देतात आणि ज्ञानस्वरूपतेनं त्याला समाधान मिळतं असं सांगतात. राम कथेचे अक्षर अक्षरातीत अवघी कथा सन्मात्र चिद चिन्मात्र रामायण. चिद चिन्मात्र रामायण. सगळी कथा गोड आहे महाराज, रामायणच गोड आहे. चिद चिन्मात्र रामायण आहे. चिद म्हणजे सत्य स्वरूप आणि चिन्मात्र म्हणजे ज्ञान स्वरूप, सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, शाश्वत स्वरूप. अशा प्रकारची ही कथा आहे, गोड आहे असं सांगतात. एका जनार्दन शरण किष्किंधे कांड झाले संपूर्ण. पुढे गोड निरूपण सावधान अवधारा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ महाराज सांगतात की पुढे गोड निरूपण. गोड असं निरूपण आहे. तुम्ही फक्त म्हणले लक्ष द्या, बाकी सगळं आमच्यावर सोडा, तरी अवधान ऐकलेनी दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी उघड प्रतिज्ञा सांगितली, तुम्ही फक्त लक्ष द्या म्हणले, तुम्हाला सर्व सुख आणून द्यायची जबाबदारी आमची. माणसं फक्त देत नाहीत, लक्ष देत नाहीत म्हणून अवघड झालंय. लक्ष जर दिलं तर जीवना एवढं सोपं काहीच नाही असं संत सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधे कांड एका कार्तिकीया हनुमंत प्रवेश लंका प्रवेशो नामाष्टमाध्याय ओया 132 पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.